नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रद्धाज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत होममेड मटर पनीर। तर आज मी इथे बनवणार आहे बटर चिकन मिक्सपासनं। इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक कांदा, एक टोमॅटो, आलं लसूण घेतलेला आहे, त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे फ्रोझन मटर घेतलेले आहेत। इथे मी घरीच फ्रेश क्रीम केलेला आहे ते मी घेतलेला आहे। पनीर घेतलेला आहे 100 ग्रॅम व इथे मी बटर चिकन मिक्स वापरणार आहे। हे तुम्ही भाज्यांसाठी सुद्धा वापरू शकता। इथे मी घरी केलेला बटर वापरणार आहे। टोपात बटर मेल्ट करून घेऊन इथे मी ग्रेव्ही टाकलेली आहे। ग्रेव्ही व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। आपण व्यवस्थित परतून घेऊन त्याला तेल व्यवस्थित सुटलं पाहिजे। त्यानंतर आपण इथे बटर चिकन इथे मी मिक्स घेतलेला आहे। ते भाज्यांसाठी तुम्ही वापरू शकता इथे, कारण तिथे ग्रीन टॅग दिलेला आहे। ते एक पळी मी तो मसाला घेऊन फ्रेश क्रीममध्ये टाकलेला आहे। त्यानंतर ते व्यवस्थित मी गुठळ्या न होता ढवळून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे। ते सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं, गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे। इथे मी ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतून मसाला घेतलेला आहे। यामध्ये मी 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट टाकत आहे। त्या मिक्समध्ये तिखट जरा कमी असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। तर लाल तिखट टाकून मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे। ते परतून झाल्यानंतर मी इथे तो बटर चिकन मिक्स केलेला आहे ते त्या फ्रेश क्रीम घालत आहे। ती फ्रेश क्रीमसुद्धा व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आणि व्यवस्थित गुठळ्या न होता प्युरी करून घ्यायची आहे। ही बघा मी प्युरी करून घेतलेली आहे। अशी पातळसरच मी प्युरी करून घेतलेली आहे, कारण त्याच्यात हा फ्रोझन मटर घालायचा आहे। फ्रोझन मटरला जास्ती वेळ लागत नाही शिजायला, अगदी 5 ते 6 मिनटात तो शिजतो। त्यामुळे जास्ती शिजवून घ्यायचं नाही आहे। ही ग्रेव्ही घट्टसर होईल इतपतच तो फ्रोझन मटर शिजवून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व इथे झाकण लावून मी 5 ते 7 मिनटं ग्रेव्ही शिजवून घेणार आहे। ही बघा मी घट्ट होईस्तोवर ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे व यात मी पनीर घालत आहे। पनीरसुद्धा जास्त शिजवून घ्यायचं नाही, नाहीतर ते रबरी होतं, रबऱ्यासारखं चिवट होतं। व्यवस्थित परतून घ्यायचं व पनीरसुद्धा फक्त 2 मिनटं वाफ लावून घ्यायची पनीरला आणि झाकण लावून 2 मिनटं वाफ लावून घेऊन हे बघा आपलं मटर पनीर रेडी आहे। तर कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब